महिलांना खालीच बसू द्या. रामकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. रामकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. सुंदरी गौरनाम विठ्ठल श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ भगवान की, श्री द्वारिकाधीश भगवान की, रुक्मिणी माता की. रुक्मिणी स्वयंवर सर्वांनी ऐकावं प्रेमाने. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारी ही रुक्मिणी कथा, रुक्मिणी स्वयंवर कथा आहे. ते आपण भक्तिभावामधून ऐकावं. ज्यांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करायची आहे, आपल्यावर एखादं गंडात्र आहे ते दूर करायचं असेल, किंवा आपल्या मनात देवाबद्दल प्रेम निर्माण होत नाही, भक्ती तर चालू आहे, नामस्मरण तर चालू आहे, पण ज्याला अत्यंत विशुद्ध प्रेम म्हटलं जातं ते मनात प्रगट होत नाही, ते प्रगट मनात करण्याची ताकद रुक्मिणी सरोवर या ग्रंथामध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी भक्तिभावाने ही कथा ऐकावी. ओम
नमो भगवते वासुदेवाय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवेभ्यो नमः. ओम नमो जी कृष्णनाथा. श्री गणेश सरस्वती नामे धरिता. तूची तू कुलदेवता कवना आता मी साठू. तुझी अखिल अवघेजन सद्गुरु ते जनार्दन. कृष्ण कथेची लावे म्हणा नित्यात्मगुण गावया. ऐकता कृष्ण कथा श्रवण तेने चित्त वृत्ती वेधरी जाण. कर्मा कर्मी अखंडपण लागले ध्यान विमकीसी. शुकयोगींद्रादि प्रती प्रश्न करे परीक्षिती. विमकी हरण श्रीपती काय निमित्ती पैकेले. का करितोसी म्हणसी प्रश्न तरी मी त्यक्तोदक दान. वदे कथामृत श्रवण ते जीवन मद तुझे. विशेष हे कृष्ण चरित्र तुझे मी शुद्ध मुखे पवित्र. श्रवण करिता माझे स्तोत्र अधिकाधिक भुकेले. इतर कथा नव्हे पुढी नित्य नूतनाईची गोडी. सेवू जाणते आवडी ते परपरी खडी पावले. सर्वांनी म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे कटे धीमरक्षां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्मैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे. सदा पंढरीनाथपादाब्जभृगं निरुद्धीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणे तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सच्चिदानन्दरूपाय बीजोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम्. ईशमानन्दिवल्लभं दयांचे गिर्यास्मरणं. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री श्री गुरूंचे. हरि गणेशाय नमः.
नमः. हरि भगवान सच्चिदानंद स्वरूप अनंत कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये नित्य त्याची शक्ती सर्व ठिकाणी आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही ज्याच्यामध्ये शक्ती आहे तो अधिष्ठान चैतन्य घन परमात्मा त्यांची अर्धांगिणी आल्हाद शक्ती भक्ती स्वरूपिणी जगज्जननी रुक्मिणी माता त्यांची कथा म्हणजे रुक्मिणी स्वयंवर कथा आपण 10 दिवस ऐकणार आहे. सद्गुरू मला ज्यांनी परमार्थाला लावलं ते सद्गुरू पांडुरंग बाबा बोधने, सद्गुरू वासुदेव महाराज जायले, सद्गुरू रामचंद्र बाबा बोधे, श्री श्रीराम महाराज गुरव आमगाव या अनंत साधू संतांची कृपा, सद्गुरू रामचंद्र बाबा वानखडे, लोटंगडे बाबा, गडबडे बाबा या सर्वांच्या कृपेनं मी आज व्यासपीठावर विराजमान आहे. तुमचा सर्वांचा आशीर्वाद. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये नमन केलं पाहिजे. भगवंताला नमस्कार करणं याला नमनच म्हणतात. भगवंताचं नाम चिंतन करणे याला सुद्धा नमन म्हणतात. देवाच्या बद्दल बोलणे, गुणानुवाद गायन करणे, श्रवण करणे याला सुद्धा मंगल म्हणतात. तेव्हा श्री संत शांतीब्रह्म पैठणचे एकनाथ महाराज यांनी भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला पहिला. ओम नमो जी कृष्णनाथा गणेश सरस्वती नामे धरिता. गणपतीला नमस्कार, सरस्वतीला नमस्कार. तुझी तू कुलदेवता. आपली जी कुलदेवता आहे तुळजापूरची भवानी, रेणुका माता, महालक्ष्मी, सप्तशृंगी ज्या असतील त्यांना नमस्कार. कवना आता मी प्रार्थो, कोण्या वाणीनं त्यांची प्रार्थना करू. तूचे अखिले अवघे जन, सहज गुरु तू जनार्दन. पैठणच्या एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांना नमस्कार. कृष्ण कथेशी लावी मन, नित्यात्म गुण गावया. भगवान श्रीकृष्णाचे गुण नित्य गायन केले पाहिजे. गुण गायन आवडी, हीत माझी सर्व तोडी. आपण 7 दिवस कुठं चातुर्मास, पण एरवी आपण देवाचे गुणानुवाद ऐकत नाही, गायन करत नाही. पण होईतोपर्यंत नित्य प्रभूचं चिंतन गायन ऐकलं पाहिजे आणि आपल्या वाणीनं केलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर तुल्लत असो. सदा नाम घोष. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नेहमी भगवंताचा नाम घोष केला पाहिजे, ऐकलंही पाहिजे.
एक म्हातारी म्हटली, ऐकला पाहिजे म्हणता तुम्ही सागरापटी. म्हणे माझे कान गेले, आता काय ऐकता? मुखाने म्हणा, मुखाने भगवत नाम चिंतन केलं पाहिजे. सारखंच फल आहे, पण ऐकण्याचं फल सोपं आहे. का म्हणे सोपे आहे सर्व होणे. नुसतं येऊन बसलं आणि कथा ऐकत बसलं तर त्याचं पुण्य मिळतं. सांगणाऱ्याला थोडासा प्रयत्न करावा लागतो, म्हणजे वाचावं लागतं, आवाज वाक्यरचना व्यवस्थित झाली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी असतात. परंतु ऐकणाऱ्यानं मात्र फारसा त्रास नाही. म्हणून आपण ऐकावं. ऐकणाऱ्याला सबसिडी काय आहे? पुन्हा सांगणाऱ्याला पालखट मांडावी लागते. ऐकणारे थोडं मागं पुढे पाय करतील, इकडे पाहतील कोणी आलं की, काही डोकं खाजवतील, काही कानात बोटं घालतात. तुम्ही नाही म्हणा, ते आले नाहीत अजून. म्हणजे ऐकणारा माणूस स्थिर बसत नाही, सांगणाऱ्याला स्थिर बसावं लागतं. इज्जतचा प्रश्न आहे केव्हा केव्हा सांगणाऱ्याचा. लोक म्हणतात तो मागचा भागवतकार होताना कानात बोट नाही घाले, कुठं डोळ्यात बोट घालत नव्हता, हा आला नवीन, कानात बोट घाल, डोळ्यात बोट घाल, असंच करतो, शांत बसत नाही. किंवा ऐकणाऱ्याला सर्वात मोठी सबसिडी ती आहे कोणती? म्हणजे डोळे लावून ऐकता येतं. आम्हाला डोळे उघडे करून सांगावं लागतं. आणि सर्वांनी, तुकाराम महाराज म्हणतात, कथा सांगणे किंवा ऐकणे ते डोळे उघडे करूनच. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कडे, मातेची खोडे दगड आला पोटाशी. वारकरी संप्रदाय हा डोळे लावायला सांगत नाही, डोळे उघडा, डोळे लावा नाही. आता तुम्ही 7-8 तास तर डोळे बंदच होते तुमचे, झोपले का? कुठं होते डोळे बंद? आता तुम्ही 7-8 घंटे आपले डोळे बंदच होते झोपेमध्ये. पण तुकाराम महाराज म्हणतात आता डोळे लावायचे नाही. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कडे. डोळे उघडे ठेवून परमार्थ करायचा का डोळे झाकून? डोळे उघडे ठेवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो. डोळे उघडे असतील तर तुम्हाला देवाचं रूप दिसेल, आणि डोळेच बंद असतील तर तुम्हाला डोळ्यांनी देवाचं रूप दिसणार नाही. सर्वांनी म्हणा, गोपाल कृष्ण भगवान श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोल कृष्ण कन्हैया लाल की. भगवान श्री कृष्णाची कथा, रुक्मिणी मातेची कथा ही नित्य नूतन आहे. हे पुराणी होत नाही. गेल्या वर्षी ऐकली तरी या वर्षी ऐकावी वाटते. तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. जशी गीता नवीन आहे तशी कृष्ण कथा ही नवीन आहे. ही पुराणी जुनी होत नाही. म्हणून विशेष हे कृष्ण चरित्र तुझे शुद्ध मुखे पवित्र. हे कृष्ण कथा पवित्र आहे. पण कोणाच्या मुखातून आली? शुकाचार्यांच्या मुखातून आली. म्हणून शुद्ध
श्रवण करिता माझे स्तोत्र अधिक अधिक भुकेले. देवाची कथा देवाच्या मुखातून ऐकायला मिळते. मला खूप आनंद होतो. एकनाथ महाराज ही कथा सांगतात. ही कथा नेमकी कुठं झाली तर ही शुक्तालला झाली. शुकाचार्यांनी सांगितली ही कथा, राजा परीक्षितीला सांगितलेली कथा ते आज आम्ही तुम्हाला सांगतो. ऐक बापा परीक्षिती, तू तव सुखाची सुखमूर्ती भीमकी पाणी ग्रहण स्थिती यथानुगती सांगेन. भीमकीचं पाणी ग्रहण भगवान श्रीकृष्णाने केलं ते आम्ही तुला सांगतो. बापा परीक्षिती, तू सुखाचा सुखमूर्ती आहेस. आपल्याला सुख भेटण्यासाठी कृष्ण कथा ऐकावी याच्यापेक्षा आपल्याला सुख मिळालेलंच आहे. आपला आत्मा हा परमात्मा आहे, त्याला सुखाचंच नाव आहे. आत्म्याला सुखरूप ऐसा तुझा कोणी, हा आत्मा आपला सुखरूप आहे, तो दुःखरूप नाही. म्हणून परीक्षिती तू सुखरूप आहे आणि सुखाला पुन्हा सुख होण्यासाठी आम्ही भीमकी पाणी ग्रहण स्थिती ते यथानुगती सांगे. अगा वसुदेवाच्या तपप्राप्ती श्रीकृष्ण देवकी उदरा येती. कृष्णाची जे कृष्ण शक्ती झाली उतरते भूमंडळी. भगवान श्रीकृष्ण पोटी येण्यासाठी वसुदेव देवकींनी तपश्चर्या केली. बिना तपश्चर्याशिवाय देव येत नाही, साधना करावी लागते. जो कोणी साधना करेल भगवान श्रीकृष्ण दर्शन देतील, नवल नाही त्याच्या पोटी येतील. देव पोटी सुद्धा येतो मुलाप्रमाणे जन्माला, पण त्याचं काय करावं लागतं? भजन करावं लागतं, नाम कीर्तन करावं लागतं, साधना करावी लागते. जे लोक साधना करतात त्यांना तो आनंद मिळतो. जे लोक साधना करत नाही, प्रत्येक माणूस साधना करतो परंतु आपली साधना थोडी फुटकी आहे. फुटकी म्हणजे अखंड नाही, काहीतरी फाटलेली साधना, तुटलेली साधना आहे आपली. समजा चातुर्मास केला आपण, हो म्हणा, महालक्ष्मीला घरून आलो जाऊन, तुमची साधना अखंड झाली का थोडी फुटली? मग सांगा. माठाला थोडी कीर गेली, पाण्याच्या माठाला भरण्याला, आणि त्या भरण्याला माठाला थोडी कीर गेली, जास्त नाही. हो उगा 3 दिवस लक्ष्म्याचं. जर माठाला थोडी चीर पडली तरी त्या माठामध्ये रांजणामध्ये पाणी राहत नाही. मग आता सांगा, तुम्ही जर घरी जाऊन 3 दिवस आले तर तुमचं पुण्य, मी तर आहोच म्हणतो पण गेलं कुणीकडे माहीतच नाही. 4 महिने चातुर्मास शिव ओलांडायची नाही, ही साधना आहे. जायचंच नाही. कोणी मरा का तिकडे तर आता आमचा देव करावं का तुमचं करत राहावं आयुष्यभर? हे झालं ते झालं, याचं बाळणपण आलं, आमची मरायची वेळ आली तरी तुमचे बाळणपणच करावं का? मग परमार्थ केव्हा करावा, चातुर्मास केव्हा करावा, ही काळजी वाटली पाहिजे ज्याची त्याला. तुम्ही तुमची काळजी केली तरच परमार्थ घडतो. तुम्ही तुमची काळजी केली नाही तर परमार्थ घडत नाही. म्हातारपणी करू म्हणसाल तर म्हातारपणी ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही, पाय चालत नाहीत रस्त्याने, मग म्हातारपणी देव केव्हा करता?
म्हणून लवकरात लवकर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी झडझडोनी महिला मी ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तरी झडझडोनी, झडझडून म्हणजे लवकर बाहेर पडा. प्रपंचातून लवकर बाहेर पडता येत नाही. प्रपंचातच फिरून फिरून माणूस चक्रा मारतो आणि मग ईश्वर दर्शनाची साधना होत नाही, ईश्वर प्राप्ती होत नाही. केव्हा तरी कोणाची तरी नाराजी करावीच लागते. जे लोक चातुर्मासला आले ते एक नंबरचे भाग्यवान, आणि जे नुसता दर्शनासाठी आले ते 2 नंबर. काही लोक म्हणतात आम्ही फक्त दर्शनापुरते चालू 3-4 दिवस, तर तुम्ही 2 नंबरमध्ये गेले. पण ज्यांनी अखंड चातुर्मास पंढरपूरला काढला ते 1 नंबरचे भाग्यवान. त्यांना नमस्कार. गोपाल कृष्ण भगवान की जय. वसुदेवांच्या तपश्चर्येमुळे भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. म्हणून तपे वीण दैवत दिदल्या वीण प्राप्त, भुजवीन हित कोण सांगे. तपश्चर्येशिवाय ईश्वर प्राप्ती नाही, ईश्वराचं. म्हणून थोडं तप करा. तुम्ही इथं पालखट मांडून बसला तर तुम्हाला सुख होते पालखट मांडली का दुःख होते? दुःख होते ना. पालखट मांडली की बरेच जणांना, मला सुद्धा डॉक्टरने सांगितलं की पालखट मांडायची नाही, पण आता इथं काही डॉक्टर हजर नाही, मांडायला काही हरकत नाही. आणि देवासाठी काही ना काही त्रास घ्यावा लागतो. जर आपण ईश्वर भक्तीमध्ये त्रास घेतला तरच घडतो. तुम्ही येऊन बसलात, जरी इथं बसलं की पाय दुखतात, पाठीमागचा हा दांड दुखतो, जरी दुखत असलं तरी ईश्वराला आराधनेसाठी तेवढा त्रास. देव काही दे दे हरी पलंगा वरी. देव काही पलंगावर भेटणार नाही बसून, काही ना त्रास घ्यावाच लागतो. म्हणून प्रदक्षिणा करताना त्रास थोडा घ्यावा लागतो, कथा ऐकताना घ्यावा लागतो. पूर्वीच्या काळामध्ये ही कथा वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण वाना उत्पात पंढरपूरचे वाना उत्पात सर यांनी खूप वर्ष याच व्यासपीठावर ही कथा केली, समाजाची सेवा केली, भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेची सेवा केली. त्यांना नमस्कार करतो. आम्हाला असं वाटत नव्हतं की ज्या व्यासपीठावर वाणा उत्पात बसले होते त्याच व्यासपीठावर आम्हाला सेवा संधी मिळेल असं वाटत नव्हतं. देवाची कृपा, त्यांचा आशीर्वाद की वाणा उत्पात जिथं असते तिथं त्यांनाही आनंद वाटत असेल की आम्ही चालू ठेवलेल्या परंपरा पुढे चालू आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी ऐका. कनका सवे जैसी कांती, सूर्या सवे जैसी दीप्ती, तैसी अवतरली शक्ती विदर्भ देशी. सोन्यासोबत ज्याप्रमाणे कांती म्हणजे चमक, सोनं चमकतं. सूर्यासवे जैशी दीप्ती, प्रकाश. दीप्ती याचा अर्थ सूर्यासोबत ज्याप्रमाणे प्रकाश, त्याप्रमाणे भगवंताच्या सोबत रुक्मिणी अखंड आहे. ती देवाला सोडून राहत नाही. कृष्णाचे जे कृष्ण शक्ती झाली उतरती भूमंडळी.
याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अयोनिज आहे. अयोनिज म्हणजे जसं तुमचा आमचा जन्म आईच्या योनीतून झाला, उदरातून झाला, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा झाला नाही. ते योनीतून नाही, अयोनिज म्हणतात. त्याप्रमाणे रुक्मिणी माता सुद्धा अयोनिज जन्माला आली. ती आईच्या योनीतून नाही, प्रगट झाली. म्हणून रुक्मिणी दिव्य आहे. म्हणून आपण रुक्मिणी मातेचं नामचिंतन केलं पाहिजे. तिचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे. जसं एखादा काम करायचं असेल, बाईला भेटलं की ते बाई मालकाकडून करून घेते, त्याप्रमाणे आपण सुद्धा रुक्मिणीला विनंती करा, प्रार्थना करा की रुक्मिणी माता, आम्ही पुष्कळ चातुर्मास काढले, आम्हाला पांडुरंगाची भेट करून दे. तुम्हाला बोलावं लागेल ना. तुम्ही जर बोललेच नाही तर देव काम करणार कसं काम होईल. तुम्ही लढीवाडपणाने देवाला, रुक्मिणी मातेला प्रार्थना करा की मी रोज तुझं दर्शन घेते, मी रोज तुला प्रदक्षिणा मारते. रुक्मिणी माते, मला दुसरं प्रपंचातलं काही मागायचं नाही. तुझा मालक, तुझा स्वामी, तुझा पती तोही आम्हाला कायमचा देऊ नको. फक्त मला त्याचं काय पाहिजे, दर्शन पाहिजे. एक वेळा मला त्याच्या पायावर नेऊन टाक, मी कृतार्थ होईल, माझे अनंत जन्म सफल होतील. रुक्मिणी, मी प्रपंचातली शुद्र वस्तू मागत नाही. मला पैसा दे, मला घर दे, मला जमीन दे, नोकरी दे असं म्हणत नाही. मला फक्त एकच दे, तुझ्या स्वामीचे चरण, एवढीच माझी इच्छा, दुसरं मला काही नको. रुक्मिणी विदर्भामध्ये प्रकट होते. जैसा मूर्तिमंत्र विवेक, तैसा जाण राजा भीमक, सत्वाखिला अतिसात्विक, निष्कलंक शोभत. जैसा मूर्तिमंत विवेक, विवेक म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे मोक्ष, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा दिवाळा. जसा ज्ञानोबा आहे तसेच भगवान श्रीकृष्ण, तसेच भगवान श्रीकृष्ण, तसेच रुक्मिणी माता. जैसा मूर्तिमंत्र विवेक, तैसा राजा भीमक. भीमक राजा प्रत्यक्ष विवेकाचं रूप आहे, ज्ञानी आहे. सत्वाखिला अतिसात्विक. अतिसात्विक म्हणजे काय, ऐकून राहिले. अतिसात्विक त्याला म्हणतात की जो परमार्थात आल्यानंतर सुख करत नाही, तो माणूस अतिसात्विक. आणि ज्याच्याकडून परमार्थात आल्यावर चुका होतात तो माणूस 100% सात्विक नाही. फक्त दर्शनापुरतं बरं आहे, दर्शन होईल, प्रदक्षिणा होईल. लोक मग दर्शन प्रदक्षिणा झाला की तुम्हाला विचारतो, तंबाखू खाता की नाही. मग दर्शन झालं की तंबाखू खातो आपण. ह्या चुका होतात. तंबाखू खाणं, एकादशीच्या दिवशी चहा घेणं, ह्या चुका होतात. सात्विक माणसाकडून देव चूक होऊ देत नाही. तो निष्कलंक राहतो, काहीही चूक नाही, ही त्याची भावना. तेव्हा निष्कलंक शोभत. भीमक राजा इतके सात्विक आहे, निष्कलंक आहे, त्यांना एकही प्रापंचिक जीवनामध्ये डाग लागला नाही. प्रपंच केला, असोनी संसारी,
जिव्हे वेद करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा श्रद्धा पत्नी शुद्धमती झाली गर्भाती धरती तेथे जन्मली कृष्ण शक्ती चित्शक्ती रुक्मिणी श्रद्धा पत्नी शुद्धमती शुद्धमती रुक्मिणीच्या आईचं नाव आहे तिला श्रद्धा म्हणतात झाली गर्भाते धरिती गर्भाला धारण करणारी शुद्धमती रुक्मिणीची आई आहे तेथे जन्मली कृष्ण शक्ती चित शक्ती रुक्मिणी सामान्य स्त्री रुक्मिणी नाही तुमच्या आमच्यासारखी नाही असामान्य आहे रुक्मिणी ही प्रत्यक्ष पंढरपूरला विराजमान आहे एक वाक्य ऐकता का ज्यावेळी पंढरपूरला पांडुरंग परमात्मा नव्हता त्यावेळी रुक्मिणी अगोदर दिंडीर वनामध्ये हजर होती रुक्मिणी विराजमान होती म्हणजे रुक्मिणी सामान्य नाही परमात्मा जिथं अवतार घेतात तिथं अगोदर विराजमान कोण राहते रुक्मिणी राहते रुक्मिणी शिवाय भगवान अवतार घेत नाही रुक्मिणी शिवाय भगवान पूर्ण नाही म्हणून रुक्मिणी देवालाही पूर्णपणा आणण्याची ताकद रुक्मिणीमध्ये आहे नाहीतर ही इतकी पूर्ण लोकांना असं वाटते रुक्मिणी म्हणजे काय पांडुरंगाचं दर्शन झालं की झालं रुक्मिणीचं काय घ्यायला लागते सर्वांनी ऐका दर्शन घेणाऱ्यांनी पांडुरंगाचं दर्शन हे 50% आणि रुक्मिणीचं दर्शन 50% मिळून होते 100 तुम्ही का म्हटलं मी पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि रुक्मिणीचं घेत नाही तर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन म्हणजे 50% कृपा पण रुक्मिणीचं दर्शन झालं की 100% देवाची कृपा झाली सर्वांनी म्हणा गोपाल कृष्ण भगवान की ठरलेल्या नियमाप्रमाणे रुक्मिणी माता ही शक्ती आहे आणि ती साधी शक्ती नाही चित शक्ती चैतन्य शक्ती आहे अभिन्न भगवान श्रीकृष्ण विठ्ठलाला अभिन्न नवविधा तेची नवमास गर्भा भरले पूर्ण दिवस सांग जन्मली रूपस नवविधान रुक्मिणी किती गोड एकनाथ महाराजांनी वर्णन केलं रुक्मिणीचं ही रुक्मिणी नवविधा प्रकारची भक्ती म्हणजे हे रुक्मिणीचे 9 महिने आईच्या गर्भामध्ये राहिले गर्भा भरले पूर्ण दिवस सांग जन्मली रूपस नवविधान रुक्मिणी रुक्मिणी 9 मास आईच्या गर्भात राहते याचा